अभिजित दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या घरी आता पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। दिपकेंना धमकीचा मेसेज आल्यापासून आई-वडील सुरक्षित ठिकाणी आता हलवण्यात आलेत। कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीमधल्या जंतर मंतरवर आज आंदोलन होतंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजित दिपके यांचं हे आंदोलन होतंय। नीट परीक्षेमध्ये झालेला गोंधळ, नीट पेपर फुटी आणि त्याच्यानंतर 5 विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं आणि यानंतर ही चळवळ जी आहे ती तीव्र झाली। आणि आता अभिजित दिपकेंचं जे छत्रपती संभाजीनगरमधलं घर आहे त्या ठिकाणी आता पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला आहे। ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। ज्ञानेश्वर। निश्चितच उर्शाली, आपण जर बघितलं तर आज दिल्लीत अभिजित दिपके यांचं आंदोलन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर जे आहे ते अभिजित दिपके यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये घर आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। 23 मे पासून जे आहे ते हा बंदोबस्त लावण्यात आला आहे, मात्र आज सकाळपासून जे आहे ते विशेष बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। अभिजित दिपके यांचं घर हा संपूर्ण परिसर आता CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहे। आपण बघतोय ती पाठमोरी स्क्रीन आहे आणि त्या स्क्रीनवर जे आहे ते पोलीस सगळ्या परिसरातील हालचाली CCTVच्या माध्यमातून या ठिकाणी टिपताना पाहायला मिळतात। जवळपास या सगळ्या परिसरात 20 कॅमेरे लावण्यात आले आहेत आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जे आहे ते पोलिसांना अशा पद्धतीचा बंदोबस्त या ठिकाणी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। अभिजित दिपके यांचे आई वडील जे आहे ते याच शंकर सदन या घरी राहतात, मात्र गेल्या काही दिवसापासून जे आहे ते अभिजित दिपके यांचे आई वडील या ठिकाणी राहत नाहीत। सुरक्षेच्या कारणासाठी त्यांना जे आहे ते इतर ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा आपल्याला देण्यात आली आणि अभिजित दिपके यांचे वडील जे आहे ते 10 तारखेनंतर इथे येतील अशी सुद्धा माहिती आहे। खरं तर ते आजच्या आंदोलनात सहभागी होतील का आज सुद्धा एक पाहिलं जात होतं, मात्र ते आजच्या आंदोलनात सुद्धा सहभागी होणार नाहीत। मात्र हे आंदोलन झाल्यानंतर धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।